तर कोल्हापुरातील महादेवी हत्येबाबत मंत्रालयामध्ये बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे। या बैठकीसाठी राजू शेट्टी, धैर्यशील माने हे देखील दाखल झालेले आहेत। नांदेड मठाचे विश्वस्त देखील या बैठकीला पोहोचले। या बैठकीतील आतील दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन यांसह कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि इतरही नेते या बैठकीला उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, या बैठकीला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातील जवळपास सर्वच पक्षातील नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। सागर बरोबर आहे। लोकभावना आपण जर पाहिली तर त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी ही बैठक जी आहे ती बोलवली होती आणि या बैठकीला मंत्रालयात सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळत आहेत। मठाचे सगळे सदस्य आहेत, त्याचप्रमाणे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं होतं। माधुरी हत्तीन जी आहे तिला बाबतचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर कुठेतरी त्या विरोधात जाऊन आता कशा पद्धतीने भूमिका मांडता येतील याबाबत ही बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे। कोर्टाने ज्या पद्धतीने ह्या सगळ्या सूचना केलेल्या आहेत आणि पुढील काळात आपण न्याय मिळवायचा असेल तर काय नेमका कायदेशीर बाबी तपासल्या जातील किंवा सरकार, राज्य सरकार जे आहे ते काय नेमकं पाऊल उचलेल याबाबतची ही बैठक महत्त्वपूर्ण घेतलेली पाहायला मिळते। सरकारने हीच भूमिका मांडलेली आहे की कुठेतरी कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। कोर्टाने निर्णय दिल्यामुळे सरकार नेमके आता यामध्ये काय पावलं उचलता येतील यासाठी ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आपल्याला दिसून येते। स्वतः मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी लोकभावना ज्या आहेत त्या समोर डोळ्यासमोर ठेवून ही बैठक बोलवलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने लोकांचं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ही हत्तीन जी आहे ते त्याच मठामध्ये होती, लोकांशी नातं जे आहे ते तिथं जुळलेलं होतं। कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं कोर्टात कोणीतरी गेलं आणि त्यानंतर कोर्टाने हा निर्णय जो आहे तो तिच्या बाबतीत दिलेला पाहायला मिळाला। त्यामुळे ती हत्तीन पुन्हा परत यावी ही लोकभावना जी आहे ती कोल्हापूरकरांची आपल्याला पाहायला मिळते। राज्यातल्या अनेक भागातनं सुद्धा ही लोकभावना येते आणि त्यामुळेच ही बैठक महत्त्वपूर्ण आहे। आता राज्य सरकार आणि जे प्रतिनिधी आलेले आहेत यांच्यामध्ये काय नेमकी चर्चा होते, काय तोडगा काढला जातो, पुढील भूमिका जी आहे ते कायदेशीर कशी मांडावी यासाठी काही तोडगा काढला जातो का हे बघावं लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर ही बैठक महत्त्वपूर्ण आहे आणि या बैठकीला सुरुवात झालेली आहे। सागर, नक्कीच विनायक, त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद या माहितीसाठी।